नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? कारक। काय नाव आहे तिचं? कारक। आणि कारकचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे कारक। कारक यांची परिभाषा आलेला आहे की नाही? हो। तर यांची परिभाषा आपण बघणार आहे। बघा, जिस शब्द के द्वारा संज्ञा या सर्वनाम का संबंध अन्य शब्दों के साथ दिखाया जाए उसे कारक कहते हैं। काय म्हणाले आहे इथे की ज्या शब्दांच्या द्वारा संज्ञा किंवा सर्वनाम यांचा शब्द अन्य शब्दातून दाखवला जात आहे त्यांना आपण कारक असंही म्हणतो। पुन्हा सांगू का? हो, बघूया। ज्या शब्दांच्या द्वारा संज्ञा किंवा सर्वनाम यांचा शब्द अन्य शब्दातून दाखवलं जात आहे त्यांना आपण कारक असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। आणि आता आपण पाहणार आहे कारक यांचा भेद। तर कारकचे किती भेद आहे? कारकचे 8 भेद आहे। कोणत्या कारकचे किती भेद आहे? कारकचे 8 भेद आहे। आता आपण कारकचे 8 भेद पाहणार आहे किंवा 8 प्रकार पाहणार आहे। तर चला बघूया। पहिले आपण बघणार आहे की कारक यांचा 8 प्रकार कसा आहे। तर चला, पहिला आहे तुमचा कर्ता कारक, दुसरा आहे तुमचा कर्म कारक आणि तिसरा आहे तुमचा करण कारक। तर याबद्दल आपल्या समोर 3 कारक आलेला आहे। तर पहिला आहे कर्ता कारक, दुसरा आहे कर्म कारक आणि तिसरा जे आहे करण कारक। तर याबद्दल आपल्याला 3 कारक आपल्याला 8 कारक वाचन करायचं आहे, परंतु इथे 3 दिलेला आहे, अजून दिलेला आहे। तर चला बघूया। बघा, चौथा आहे तुमचा संप्रदान कारक, पाचवा अपदान कारक आणि सहावा संबंध कारक आणि सातवा अधिकरण कारक आणि आठवा संबोधन कारक। तर याबद्दल आपण कारकचा किती प्रकार पाहणार आहे? 8 प्रकार। किती? 8। तर याप्रमाणे 8 प्रकार झालेला आहे। तर आता आपण पहिला कारक बघणार आहे। तर चला बघूया। तर बघा, पहिला कारक कोणता आहे? कर्ता कारक। कोणता आहे? कर्ता कारक। आणि कर्ता कारक काय आहे? ने। काय आहे? ने। क्रिया कार्य करने वाला है। कर्ता कारक ने क्रिया कार्य करने वाला है। तर कर्ता कारक काय होतं? ज्यामध्ये आपण स्वयं कार्य करत आहे त्यांना म्हणतात आपण कर्ता कारक असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। जसं इथे अतः हमने ये करके दिखाया। काय सांगितलंय? अतः हमने हे सगळं करून दाखवलंय। तर हमने म्हणजे मी हा सगळं कार्य करून झालेला आहे। दुसरा, हम सबने पुल की जानकारी पढ़ी। आम्ही सगळं मिळून पुलांची किंवा पुल यांची जानकारी पढ़ली किंवा अभ्यास केली। तिसरा आहे मैं अपनी टीम के सदस्यों से मिलने गया। मी माझ्या टीमच्या सदस्य होता त्यातून मिळून गेला। चौथा आहे आर्यन ने उन्हें ध्यान से देखा। चौथा कोणता आहे? आर्यन यांनी त्यांना खूपच ध्यानपूर्वक पाहिले। तर याबद्दल कर्ता कारक काय आहे? जे कार्य स्वतः करतात त्यांना आपण काय म्हणतात? कर्ता कारक असंही म्हणतात। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघूया। आता आपल्या समोर आलेला आहे दुसरा। कोणता? दुसरा। तर दुसरा काय? कर्मकारक आहे। कोणता आहे? कर्मकारक। कर्मकारक को जिस पर क्रिया कार्य का प्रभाव पडे। आणि इथे म्हणाले आहे की जे कर्म करतात आपण त्यांच्या प्रभाव जे आपल्याला भेटतात त्यांना आपण कर्मकारक असंही म्हणतात। कर्मकारक कोणाला म्हणतात? ज्या क्रियाचा कार्याचा प्रभाव पडते त्यांना आपण कर्मकारक असंही म्हणतो। कळलं? हो। तर आता बघा, जसं चुस्कू मुस्कू ने पेने दांतों से जाल को काट दिया। जसं इथे म्हणाले आहे की चुस्कू मुस्कू यांनी काय केले? पेने दातातून जालला काटून झाले। तर याप्रमाणे इथे हे कर्मकारक पाहतात आहे। तर इथे पहिला आहे हम सबने पुल की जानकारी पढ़ी। आम्ही सगळं पुलांची जानकारी अभ्यास केली। तर दुसरा, खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा है। तर इथे खेळ हा ग्रामीण जीवनाची आत्मा आहे। तिसरा, आइए सफलता को लक्ष्य बनाया। इथे या आणि सफलताला आपल्याला लक्ष्य करायचं आहे किंवा लक्ष्य बनवायचं आहे दिलेले आहे। चौथा, आर्यन ने उन्हें ध्यान से देखा। आर्यनने त्यांनी खूपच ध्यानपूर्वक पाहिले। तर याप्रमाणे जे कार्यकार त्यांचा प्रभाव पडत आहे त्यांना आपण म्हणत आहे कर्मकारक असंही म्हणतं। कळलं की नाही? हो। तर याबद्दल आपण पाहिले की कर्मकारक काय असतं। कळलं? हो।
तर चला आता तिसरा बघूया. तिसरा आहे करण कारक. काय आहे करण कारक? तर करण कारक काय आहे? सेम, जिसकी सहायता से क्रिया कार्य हो. तर इथे म्हणाले आहे की करण कारक काय आहे? ज्यांची सहायता से जे कार्य आहे ते संपन्न झालेलं आहे त्यांना आपण म्हणतात करण कारक असंही म्हणतं. कळलं का? करण कारक काय आहे? ज्यांची सहायता बद्दल आपल्याला कार्य भेटतात त्यांना आपण करण कारक असंही म्हणतं. कळलं? हो. तर चला अजून बघूया. जसे मैं अपनी टीम के सदस्यों से मिलने गया. मी माझ्या टीमाचा जे सदस्य आहे म्हणजे दलचे जे सदस्य आहे त्यांना भेटून गेलं. तर याप्रमाणे दुसरा आर्यन सायकलचा नारायणपूर पैसा. तर आर्यन हे गेला परंतु कोणाबरोबर गेला किंवा कोणावर गेला? तर आर्यन यांनी सायकलचे कोणता सायकलचे नारायणपूर पोहोचा म्हणजे किती सायकल घेऊन नारायणपूर पोहोचला. तर याबद्दल तुम्ही बघणार की क्रिया तर केली आहे परंतु कशाबद्दल केलेला आहे हे पण सांगितले आहे. तर यांना आपण म्हणतात करण कारक. आता चौथा तिसरा आर्यन ने कनिष्का से कुछ सलाह मशवरा किया. आता इथे आर्यन आणि कनिष्काने एकमेकाशी बोलले आणि काही सलाह मशवरा केले. तर याबद्दल ही सहायता क्रिया लिहिलेली आहे म्हणजे सहायता घेऊन आलेली आहे. चौथा चिंकी और चुस्कू मुस्कू ने पेन दांतों से जाल काट दिया. आता इथे म्हणाले आहे की चिंकी आजी चुस्कू मुस्कू याने काय केले? पेणे दातोचं जाल काढले. तर याप्रमाणे आपण पाहिलेले आहे की इथे ज्यांची सहायता केलेल्या जाते क्रियाची त्यांना आपण करक कारण असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. चौथा आहे आपला समोर संप्रदान कारक. कोणता? संप्रदान कारक. तर संप्रदान कारक काय आहे? के लिए. संप्रदान कारक काय आहे? के लिए, जिसके लिए क्रिया कार्य की जाए. ज्याचा बद्दल किंवा ज्याच्याकडे आपल्याला कार्य होऊन जात आहे त्यांना आपण म्हणतात संप्रदान कारक. कोणाला? परत सांगते, के लिए. संप्रदान कारक क्या है? जिसके लिए क्रिया कार्य की जाए. ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्यासाठी आपण कार्य करतात त्यांना आपण म्हणतात संप्रदान कारक असंही म्हणतात. बघा पहिला जसे घर में शौचालय जैसी सुविधा के लोग जागरूक हो रहे हैं. तर हा जे शौचालय आहे त्यांच्यासाठी लोक जागरूक होत आहे. पण हा शौचालय कोणासाठी बनवले आहे? तुमच्या लोकांसाठी. तर हा जे कार्य केलेले आहे त्यांना आपण म्हणतात संप्रदान कारक. दुसरा बघा, पिणे का पाणी लाने के लिए दूर दूर तक जाना पड़ता है. आता आपल्याला पियाचं पाणी भेटणार आहे पण त्यासाठी आपल्याला खूपच दूर जाणार आहे. तर पाणीसाठी आपण खूपच दूर जात आहे तर याबद्दल जे क्रियाचं कार्य करण्याचं ते कारक आहे त्यांना आपण संप्रदान कारक असंही म्हणतं. तिसरा बघा, पूल बनाने के लिए पूरा गाव एक सा था. म्हणजे पूल जेव्हा बनत होतं त्याबद्दल आपलं सगळं जे होतं ते एकमेकाशी बोलत होतं आणि एकमेकासाथ घेऊन हा सगळं कार्य केलेले आहे. तर याबद्दल हा कार्य कोणासाठी केलं? सगळ्यासाठी केलं आणि सगळं मिळून गेले. तर याला आपण संप्रदानकारक असंही म्हणतं. आता चौथा, अकबर ने हरे रंग का घोडा लाने के लिए कहा. अकबर यांनी हिरव्या रंगाचा घोडा घ्यायला सांगितले. तर याबद्दल कोणाला सांगितले होते? तर हा सांगितले होते बिरबलला. कोणी सांगितले? तर अकबर. तर बिरबल कोणासाठी काम करत होता? अकबरसाठी. तर याप्रमाणे घोडे जे आहे हिरव्या रंगाचा होता आणि इथे आपल्याला संपादन करत असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर आता आपल्याकडे आहे अपदान कारक. पाचवा जे आहे अपदान कारक से, जिससे किसी वस्तू के दूर हटने या अलग होने का बोध हो. अपदान कारक काय आहे? से म्हणजे ज्यांचे काही वस्तूतून दूर होतून म्हणजे दूरच होतून जातात किंवा अलग म्हणजे वेगळा होऊन जात आहे त्याचा बोध करून जात आहे त्यांना आपण अपदान कारक असंही म्हणते. परत सांगू का? हो. ज्या कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही जागावर दूर म्हणजे वेगळं होऊन जात आहे किंवा त्यांचा बोध करून जात आहे त्यांना आपण अपदानकारक असंही म्हणतं. जसे इथे बघा, सभी गाववासी डाकुओं के आतंक से मुक्त हो गए. तर मुक्त हो गए म्हणजे दूर होऊन झाले ना. तर याबद्दल इथे अपदानकारक आहे. दुसरा बघा, महाविद्यालय तो हमारे गाव से बहुत दूर है. महाविद्यालय हे आमच्या गावासाठी खूपच दूर आहे. तर याबद्दल हा दूरीची बातमी दिलेली आहे. तर यांना आपण म्हणतात अपदान कारक. तिसरा बघा, आर्यन ने अपनी सुबह मामाजी से कॅमेरा ले लिया. आर्यनने काय केले? सकाळी मामाजी सोबत गेले आणि कॅमेरा घेऊन आला. तर याबद्दल काय करणे? मामाजी यांच्या कॅमेरा त्यांनी घेतले. तर याकडे दूरी केले. तर याप्रमाणे असं दिलेले आहे. चौथा, पुलिस कई वर्षों से इन डाकुओं की तलाश कर रही थी.
तर का तलाश करत होते? कारण की ते वेगळे असतात किंवा ते चोरी करत होता म्हणून त्यांनी असं केले. तर याबद्दल असंही दिलेलं आहे. आता बघा 6वा संबंध कारक। संबंध कारक का है? का, की, के, जिसमें संज्ञा का किसी अन्य संज्ञा से संबंध प्रकट हो। आणि संबंध कारक आहे ज्या संज्ञाचा किसी अन्य म्हणतात कोणताही अन्य संज्ञा तर संबंध होऊन जात आहे त्यांना आपण संबंध कारक असंही म्हणतं. बघा जैसे ये पूर्णिमा की रात थी, ही कोण रात तर आहे पण ही वेगळी रात आहे कारण की हा पौर्णिमाची होती. तर रात्र हा आणि पौर्णिमा हा जोडून जात आहे किंवा हा संबंध जोडून जात आहे त्यांना संबंध कारक असंही म्हणतं. दुसरा, खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा आहे. खेळ आहे परंतु हा ग्रामीण जीवनाची काय आहे? आत्मा आहे. तर याबद्दल हा संबंधकारक आहे. तिसरा, बीरबल अकबर के नवरत्नों में से एक है. तर इथे बीरबल किंवा अकबर नवरत्न झालेला आहे आणि याच्यासाठी एक आहे. तर याप्रमाणे हा जोडून जाता आहे. हम सबने पूल की जानकारी पढ़ी. आम्ही सगळं पुलांची जानकारी वाचले. तर या प्रकारे हा दोघं काय होतं एकमेकाशी जोडत आहे त्यांना आपण संबंधवाचक किंवा संबंधकारक म्हणतात. कळलं? हो. आता बघा 7वां आहे तुमचं अधिकरण. अधिकरण काय? में, अनुन, पर. जिस शब्द से क्रिया का कार्य के स्थान का बोध होता है उसे संबंध कारक कहते हैं. इथे काय करायला की अधिकरण बघा 7वां है तुमचा अधिकरण कारण म्हणजे में पर. जिस शब्द से क्रिया के कार्य के स्थान का बोध होता है उसे अधिकरण कारक कहते हैं. बघा इथे काय दिलेलं आहे की ज्या क्रियाची किंवा ज्या शब्दांचा क्रियाचा कार्याचा स्थानाचा बोध होता त्यांना आपण अधिकरण असंही म्हणतं. बघा जसं रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे. कुठे जा रहे? शहर. शहर हा काय स्थान आहे. तर रोजगार यांची तलाशासाठी लोक शहर जात आहेत. तर याप्रमाणे शहर जे आहे एक स्थान आहे. तर याबद्दल जिथे स्थानाचा बोध करून देत आहे त्यांना अधिकरण आपण असंही म्हणतं. दुसरा, हम सब बहेलिये के जाल में फस गए. आम्ही सगळं बहेलिया यांच्या जाळावर फसले. तर याप्रमाणे हे दुसरा दिलेले आहे. तिसरा, यसवा गाव के बीच एक नाला बहता था. यसवा या गावात बीच एक नाला वाहत होते. तर याप्रमाणे हे पण कुठे? यसवा गावात. तर हा स्थानाचा बोध केलेले जात आहे. नाले पर पूल बनना होगा. कुठे? नाले वर. तर याप्रमाणे इथे पण स्थानचा बोध करून देत आहे. तर यांना आपण काय म्हणतात? अधिकरण कारक असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. अथवा आर. आता आपल्या समोर आलेलं आहे 8वां संबोधन कारक. काय आहे? संबोधन कारक. हे अरे जिससे किसी को पुकारा जाए अथवा चेतावनी दी जाए. तर संबोधन कारक आहेत की यासाठी किंवा इथे काय दिलेलं आहे की संबोधनकारक याबद्दल कोणत्याही व्यक्तीला पुकारा किंवा त्यांचं चेतावणी देत आहे त्यांना आपण संबोधनकारक असंही म्हणतं. जसे हे भगवान ये क्या हो गया. तर आपण काय केले? पुकारले. कोणाला? भगवानला किंवा ईश्वराला पुकारले की देवाला पुकारले. हे देवा काय झालं? म्हणजे आपण पुकारले ना. तर याबद्दल हे जे पुकारलं जात आहे त्यांना संबोधनकारक असंही म्हणतं. दुसरा बघा, अरे तुम यहाँ क्या कर रहे हो. तर मी काय केलं? त्यांनी अरे तुम यहाँ क्या कर रहे हो. तर याबद्दल चेतावणी देत आहे. तर हा कोणचा आहे? संबोधनकारक आहे. तिसरा, हे जवानो देश की रक्षा का भार तुम्हारे कंधों पर है. तर याप्रमाणे की तिले काय देण्यात आहे? तुमचा चेतावणी देत आहे की देशची रक्षाचा भार कोणावर? तुमच्यावर आहे. कळलं? हो. चौथा, वाह क्या बात कही है आपने. इथे काय म्हणालाय की वाह काय बात कही है आपने म्हणजे तुम्ही काय बात केलेली आहे, काय बातमी केलेली आहे. तर याबद्दल इथे संबोधनकारक असं प्रमाणेही होऊन जाणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे जे इथे देत आहे की कारक असं कसं पहचानाचा किंवा कसा त्यांचा उपयोग करायचा हा सगळं देत आहे. कारक बद्दल आपण हे पाहिले की जसे की कोणताही शब्द किंवा कोणत्याही शब्दाचा वापर कशामुळे होत आहे किंवा त्यांचा उपयोग कशासाठी होत आहे. जसं की इथे दिलेलं होतं जे कार्य करतात त्याबद्दल कोणता शब्द वापरून जातात किंवा ते लोकांसाठी जे वापर करतात ते वेगळं आहे. तर याप्रमाणे आपण कारक पाहिले आणि त्यांचे 8 प्रकार पाहिले आणि 8 प्रकारचं उदाहरण पण पाहिले. तर याबद्दल आपल्याला कारक हे काय आहे हे पण आपल्याला समजून घेतले आणि त्यांच्यापेक्षा त्यांची परिभाषा उदाहरण हे सगळं आपण पाहिले. तर नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यांचं काय शब्द आहे किंवा त्यांचं काय अर्थ आहे हे पण तुम्ही करून घ्या. धन्यवाद.